आणि आता नजर टाकणार आहोत 9 जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। रत्नागिरी शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, नगर परिषदेचा निर्णय। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये ग्रामसेवक युनियनचं ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समस्यांसाठी 3 दिवस काम बंद आंदोलन। या दरम्यान पंचायत समिती समोर बसून संप करणार। साताऱ्याच्या पाटणमधल्या वांग मराठवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू, पाटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये हत्तीच्या कळपाचा हैदोस, अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये पिकांची नासाडी, वन विभागानं अजूनही पंचनामे केले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नांदेड जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाला फटका, उत्पन्न घटण्याची शक्यता, दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करण्याची मागणी। साताऱ्यातल्या कराडमधल्या कालगावच्या लोकनियुक्त सरपंचांकडून स्वखर्चानं विहीर खोदून गावाला दान, सरपंचांचं सर्व स्तरातनं कौतुक। गोंदियामध्ये चोरीच्या 12 दुचाकी जप्त, सराईत चोरट्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। जिल्ह्यासह नागपूर, भंडाऱ्यात करायचा चोऱ्या। भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी ओबीसी सेवा संघाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। वाशिमच्या वाईशेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस, तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी।